Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. रविवार दिनांक 17 जानेवारी 2021. महादेव गुरव आपल्यासाठी घेऊन आला आहे इंग्रजी पाठ क्रमांक 8. इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. Good morning. This is Mahadev Guru has come with lesson number 8, English language, pronunciations and spellings. Today, Sunday, the 17th January 2021. तर मित्र हो, आता मागील 7 पाठापर्यंत मी विविध म्हणजे संख्या, क्रमवाचक संख्या, अल्फाबेट म्हणजे मुळाक्षरं आणि उच्चार आणि त्यानंतर कविता सुरू केलेल्या आहेत. तर आतापर्यंत 2 कविता झालेल्या आहेत. तिसरी कविता मी आज घेणार आहे. फ्रेंड्स, टिल नाव I have taken English alphabets, numbers, ordinal numbers, and poems. 2 poems I have completed, and I will take now third one. मित्रहो, मी आपले उच्चार, मूळ उच्चार व्यवस्थित व्हावेत यासाठी आणि अक्षर जुळणी व्यवस्थित व्हावी म्हणून मी कविता सुरू केलेल्या आहेत. फ्रेंड्स, आय हॅव पर्पजली स्टार्टेड टू टेक पोएम्स टू मेक युअर प्रॅक्टिस ऑफ गुड प्रोनाऊन्सिएशन्स अँड स्पेलिंग्स. स्पेलिंग्स म्हणजेच अक्षर जुळणी. आता तिसऱ्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडी पुनरावृत्ती करतो संख्या व क्रमवाचक संख्यांची. कारण मला असं वाटतं आपल्यापैकी बरेच लोक नेमका संख्या आणि क्रमवाचक संख्या यातला फरक, भेद विसरलेले आहेत. Now before I proceed for new poem, I just take the revision of numbers and the ordinal numbers, because some of you have forgotten the differences between numbers and ordinal numbers. नंबर्स म्हणजे संख्या आणि ऑर्डिनल नंबर्स म्हणजे संख्यावाचक. 1 म्हणजे 1, ONE. 2 म्हणजे 2, TWO. 3 म्हणजे 3, THREE. 4 म्हणजे 4, FOUR. 5 म्हणजे 5, FIVE. 6 म्हणजे 6, SIX. 7 SEVEN 7. 8 म्हणजे 8, EIGHT. 9 म्हणजे 9, NINE. 10 म्हणजे 10, TEN. आता या झाल्या संख्या म्हणजेच नंबर्स. आता ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक संख्या. ऑर्डिनल, ORDINAL, ऑर्डिनल. नंबर्स, NUMBERS, नंबर्स. आता एक ही संख्या आहे, तिची क्रमवाचक संख्या फर्स्ट. 1 ही संख्या आहे, तिची क्रमवाचक संख्या फर्स्ट.
FIRST ही त्याची स्पेलिंग आहे आणि आकड्यात लिहायचं झालं तर 1 लिहून त्याला ST लावतात. 2 या संख्येची क्रमवाचक संख्या आहे सेकंड, SECOND, आणि अक्षरात लिहायचं, आकड्यात लिहायचं झालं तर 2 लिहून त्याला ND लावतात. 3 या संख्येची क्रमवाचक संख्या आहे थर्ड, THIRD ही स्पेलिंग आहे आणि आकड्यात लिहायचं झालं तर 3 लिहून त्याला RD लावतात. 4 या संख्येची क्रमवाचक संख्या आहे फोर्थ, म्हणजे FOURTH, आणि त्याला आकड्यात लिहायचं झालं तर 4 लिहून TH लावतात. आता इथून 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th हे अशाच पद्धतीने होणार. आता लक्षात घ्या, संख्या 1 त्याची क्रमवाचक संख्या पहिला, मराठीत सांगतोय. संख्या 2 त्याची क्रमवाचक संख्या दुसरा, 3 तिसरा, 4 चौथा, 5 पाचवा, 6 सहावा, 7 सातवा, 8 आठवा, 9 नववा, 10 दहावा. हे केवळ आपल्या रिव्हिजनसाठी हे मी घेतलेलं आहे. ह्यापूर्वी खरं म्हणजे पाठ मला वाटतं 3 क्रमांकाचा वगैरे पाठ मी घेतलेला असेल, त्यामध्ये सविस्तर याचा आहे. त्याचप्रमाणे आता हे झालं संख्या 1 पहिला. आता एकदा म्हणायचं असेल तर वन्स, ONCE, वन्स म्हणजे एकदा. दोनदा म्हणायचं असेल तर ट्वाईस, TWICE, ट्वाईस, दोनदा. म्हणजे हे पटीत संख्येच्या पटीत आपण बोलायची भाषा आहे. तीनदा म्हणायचं असेल तर थ्राईस, THRICE, थ्राईस. आणि चारदा म्हणायचं असेल तर 4 टाइम्स. आता इथून 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स, 7 टाइम्स, 8 टाइम्स, 9 टाइम्स, 10 टाइम्स, म्हणजे इथून पुढे टाइम्स लागतो. आलं का लक्षात? आता मी इथे थोडे हा प्रकार थांबवीन, राहिलेला प्रकार पुढच्या पाठात घेईन. आता मी कवितेकडे चालतो. नाव I will stop these numbers and ordinal numbers here till these only, and the rest will be taken in next lesson, because now I proceed for new poem. तर कविता पहा, लक्षात घ्या, मी कविता घेतोय तुम्हाला वारंवार सांगितलं आहे उच्चार आणि स्पेलिंग सुधारण्यासाठी. आज कविता घेणार आहे, लक्षात घ्या. जॅक and Jill went up the hill to fetch a pail of water. Jack fell down and broke his crown. Jill came tumbling after. आता जॅक अँड जिल ही 2 भावंड असतात. जॅक अँड जिल नावाची 2 भावंड असतात. 2 भावंड असतात म्हणा किंवा मित्र असतात, पण भावंड. तर त्याच्यात काय म्हटलंय, जॅक अँड जिल वेंट अप द हिल. वेंट म्हणजे गो, वेंट गॉन. गो म्हणजे जाणे, वेंट त्याचा भूतकाळ आहे, WENT, वेंट. वेंट अप, UP, अप म्हणजे वरती, अप द हिल, HILL, हिल म्हणजे टेकडी. जॅक अँड जिल वेंट अप द हिल, कशासाठी? टू फेच अ पेल ऑफ वॉटर. टू फेच, FETCH, टू फेच, फेच म्हणजे आणणं, टू फेच म्हणजे आणणे, आणण्यासाठी. टू फेच अ पेल, PAIL, पेल म्हणजे बादली, बादली पाण्याची बादली असते ना ती, PAIL. टू फेच अ पेल ऑफ वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, WATER, म्हणजे पाण्याची बादली, म्हणजे पाण्याने भरलेली बादली घेऊन येण्यासाठी ते वरती गेले. जॅक फेल डाऊन, पण तेवढ्यात काय झालं, फेल, फेल म्हणजे जॅक फेल डाऊन, DOWN, डाऊन म्हणजे खाली, फेल म्हणजे पडला, FALL, फॉल म्हणजे पडणे.
त्याचा पास्ट टेन्स FELL फेल. जॅक फेल डाऊन, जॅक खाली पडला, जॅक अँड जिलमधला जॅक खाली पडला. अँड ब्रोक हिज क्राऊन. आता अँड ब्रोक, ब्रोक म्हणजे मोडलं, तुटलं, BROKE. मूळ शब्द ब्रेक, क्रियापद ब्रेक आहे, BREAK. त्याचा पास्ट टेन्स ब्रोक, BROKE. ब्रोक हिज म्हणजे त्याचं क्राऊन. आता क्राऊन म्हणजे जनरली क्राऊन म्हणजे मुकुट, लक्षात घ्या, CROWN, क्राऊन म्हणजे मुकुट. पण इथे मुकुट अर्थ घ्यायचा नाही आहे. तर माथा, कपाळाचा माथा, डोक्याचा माथा, तो तुटला, फुटला. आलं का लक्षात? तो खाली पडला ना, त्यामुळे तो फुटला. डोकं फुटलं म्हणजेच माथा फुटला कपाळाचा. ब्रोक हिज क्राऊन. जिल केम टम्बलिंग आफ्टर. आणि त्यातून जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राऊन, जिल केम टम्बलिंग आफ्टर. आणि त्याच्या मागोमाग जिल हा घरंगळत, तो पडला, त्याला सावरायला वगैरे गेला असेल, त्याच्यामुळे घरंगळत, टम्बलिंग म्हणजे घरंगळत, गडबडा गडगडा असा डोंगर होता ना तो, तर असा लोळत लोळत त्याच्याबरोबर तो खाली आला. जिल केम टम्बलिंग आफ्टर. Jack and Jill went up the hill to fetch a pail of water. Jack fell down and broke his crown. Jill came tumbling after. Came आला, CAME. कमचा पास्ट टेन्स, COME, कम म्हणजे येणे. टम्बलिंग, TUMBLING. टू टंबल म्हणजे घरंगळणे आणि गडाकडा लोळणे वगैरे. तर घरंगळत खाली आला. जिल केम टम्बलिंग आफ्टर. तर अशी ही कविता आहे. तुम्ही लक्षात घ्या, अर्थही लक्षात घ्या, उच्चार लक्षात घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. सो सच इज द पोएम. यू bear it in mind and try to pronounce it properly and try to and make the practice of it. मित्र, मी खरं म्हणजे तुम्ही पाठाबद्दल मला काहीच प्रतिक्रिया देत नाही, त्यामुळे मी जे सांगतो आहे ते तुम्हाला कळतं आहे की नाही हे मला माहीत नाही. मी तुमच्यासाठी म्हणून आधी मराठीत बोलतो आणि इंग्रजीत नंतर तेच इंग्रजीत बोलतो, यासाठी की तुम्हाला सवय व्हावी, सराव व्हावा. Friends, I do not understand whether you follow my teaching or not, because first I speak in Marathi and same I speak in English so as to make you practice. तर मला हे तुम्ही जर कळवलं की ही पद्धत माझी बरोबर आहे की नाही, अन्यथा मला बदलायला अथवा थांबायला. कारण जर का तुम्हाला आजपर्यंत कोणीही तुमच्यापैकी प्रतिक्रिया दिलेली नाही, मला माहीत आहे तुम्हाला त्याच वेळेस प्रतिक्रिया तुम्ही नंतर द्या ना, दुसऱ्या दिवशी द्या, काय हरकत नाही. त्या दिवशी तुम्हाला समज ऐकता येत नाही, हरकत नाही, जेव्हा केव्हा ऐकाल तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया द्या. पण प्रतिक्रिया अर्थात इंग्लिश वॉकॅब्युलरी आहे त्याच्यात द्या, लेट्स स्पीक इंग्लिश सेंटेन्सेस आहेत त्याच द्या, पण इंग्रजीच्याच सत्रात द्या. वॉकॅब्युलरीमध्ये दिला तरी चालेल, पण सामान्य सत्रात अथवा संगीत अथवा साहित्य या अन्य सत्रांमध्ये देऊ नका. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आय विश you to give your reaction on my teaching, whether you liked it or not. You may give it in, I know you cannot give it because you may not be listening my lesson on same day or in same time. So whenever you hear it, whenever you listen it, you may give your reaction in any of the English sessions such as vocabulary, let's make English sentences, or English lessons. So please do so. I'm waiting for the same. All right? Bye bye. Navigate up. Double tap to activate. Send button.